नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण ह्या उर्वशीनं एवढं मोठं कांड केलेलं आहे, पण त्या सगळ्या गोष्टीचं खापर ती आता इकडे गिरिजावरती फोडत आहे. कारण तिचं असं म्हणणं आहे की गिरिजानेच माझ्या नवऱ्याला मारलेला आहे आणि असं म्हणत पोलीस सुद्धा तिथे आलेले आहेत. हे सगळं खूप भयानक असं झालेलं आहे. गिरिजा वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आत्ते सासूबाईंनी प्रभास काकांना ढकललेलं आहे, परंतु गिरिजावरती कोणीच विश्वास ठेवायला तयार नाही. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने आलेल्या आहेत त्या सगळ्या मागचे एक कारण आहे. म्हणजे अचानक उर्वशीला का वाटलं की प्रभासला ढकलून द्यावं, उर्वशीने प्रभासला वरून का ढकललेलं आहे, तर त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजेच की उर्वशी ही कधीच आई होऊ शकत नाही, परंतु वारंवार उर्वशीनं याच गोष्टीचं ब्लेम हे प्रभासवरती लावलेलं होतं. तिने प्रभासच मला मूल देऊ शकत नाही असं सगळ्या जगाला ओरडून सांगितलेलं होतं. आणि आता ते सत्य मात्र प्रभास म्हणत असतो की मी अख्ख्या जगासमोर आणणार आहे, कधीतरी तू ही गोष्ट ऍक्सेप्ट कर. आणि ही गोष्ट तिला ऍक्सेप्ट झालेली नाहीये, कारण वांज ती होती आणि त्या सगळ्याचा खापर ती प्रभासवर फोडत होती आणि म्हणूनच तिने प्रभासला ढकलून दिलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी प्रेक्षकांना व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे प्रभास आणि उर्वशी दोघंही बोलत असतात. प्रभास उर्वशीला सांगत असतो की माझं ऐक जरा, नागेश्वर हा दुतोंडी साप आहे. तुझ्या लक्षात येते का, जेव्हा त्याच्या अंगलट आलं होतं तेव्हा त्याने तुला सुद्धा जेलमध्ये पाठवलेलं होतं. आता तरी सुधार, चांगली वागायला शिक, चांगली हो, असं तो तिला ओरडून ओरडून सांगत असतो. ती म्हणत असते म्हणजे काय करू, हे सगळं सोडून तुझ्याकडे येऊ, काय तुझ्याकडे, माझ्या दादाने टाकलेल्या तुकड्यांवरती जगणारा तो कुत्रा आहेस, या भाषेमध्ये ती प्रभासला बोलत असते. आणि प्रभासला म्हणत असते की काय दिलंस तू मला, तू साधं मला मातृत्वाचं सुख सुद्धा देऊ शकलेला नाहीस, एवढं सुद्धा तू माझ्यासाठी केलेलं नाही. आणि आता मात्र तुझी ही सगळी नाटकं चाललेली आहेत आणि तुला काय वाटतं की मी माझ्या दादाला सोडून मी तुझ्याकडे यावं, शक्य नाहीये, कधीच ते शक्य नाही, असं ती ओरडून ओरडून प्रभासला सांगत असते. प्रभास म्हणतो की बाद झालं, आता तरी स्वतःच्या तोंडाने मान्य कर, स्वतःच्या मनाला सांग की मातृत्वाचं सुख तुला का मिळत नाहीये, कारण दोष माझ्यात नाहीये तर तुझ्यात आहे. अख्ख्या जगाच्या समोर तू ओरडून ओरडून हेच सत्य आणलेलं होतं की दोष माझ्यात आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, दोष हा तुझ्यात आहे आणि म्हणून तुला बाळ होऊ शकलेलं नाही, असं प्रभास म्हणत असतो. की म्हणतो की मी आता शांत राहणार नाही, अख्ख्या जगाच्या समोर तुझं हे सत्य आणणार आहे, कारण तू प्रत्येक वेळेस माझा वापर केलेला आहे, पण आता मी ते होऊ देणार नाही, असं प्रभास ओरडून ओरडून तिला सांगत असतो. आणि त्याच वेळी ती मात्र भयानक चिडलेली असते. प्रभास हसत असतो. प्रभास म्हणत असतो की तेवढी तरी हिंमत आहे का तुझ्यामध्ये, स्वतःच्या आज समोर तरी कबूल करून घे की ही चूक तुझी आहे, हा दोष तुझ्यात आहे, हा दोष माझ्यात नाहीये, असं प्रभास तिला सांगत असतो. आणि ती म्हणत असते की प्रभास मला सांग, मला सांग कोण आहे ती वारसदार मुलगी, मी तुला वाचवेल, असं म्हणत ती प्रभासला बोलत असते. प्रभास म्हणत असतो की मी जीव केला तरीही सांगणार नाही. ती म्हणते ठीक आहे, जाऊ दे मग तुझा जीव, कारण इकडे देवकी दादासाहेबांकडे आहे. तर प्रभास म्हणतो काहीच उपयोग नाहीये, कारण देवकीला माहितच नाहीये की तिची मुलगी कुठं आहे ते, तिची मुलगी फक्त मला माहिती आहे कुठं आहे ते, कारण मरताना हे सगळं जे काय आहे ते आता प्रभासला सांगितलेलं होतं गिरिजाच्या वडिलांनी. म्हणून तर प्रभासला हे सगळं माहिती आहे, ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती गिरिजा आहे, हे सत्य फक्त आणि फक्त प्रभासलाच माहिती आहे. आणि आता इकडे उर्वशी मात्र भयानक चिडलेली आहे. ती म्हणत असते की तू बोल, नाही तर मी तुला ढकलून देईला इथून, तू सांग. तेव्हा प्रभास म्हणत असतो की नाही, तू मला ढकलून देऊ शकत नाही, कारण गरज आहे तुला, नाही तर तुझा भाऊ तुला फाडून खाईल, एवढं लक्षात ठेव, असं इकडे प्रभास तिला सांगत असतो. पण ही मात्र ऐकायला तयार नसते. हिला असं वाटत असतं की आपण दिव्या ढकलून याला, असंही याचा काय उपयोग आहे, कारण तिच्या बाबतीतलं एक सत्य जगाच्या समोर येणार असतं आणि म्हणून तर तिला भीती वाटायला लागलेली असते. आणि ती म्हणत असते की मी तुला ढकलून देईल, असं म्हणत दोघांच्या मध्ये हाणामारी सुरू होते. खरं तर प्रभासची ताकद इथं का कमी पडली, तो आजारी होता म्हणून कमी पडली का तो उताराला उभा होता म्हणून,
उर्वशीने त्याला सरळ सरळ ढकलून दिलं आणि गिरिजा नेमकी तिथं पोहोचलेली असते. गिरिजाच्या कानावरती हे शब्द पडतात आणि गिरिजाला खूप मोठा धक्का बसतो. तो आता दरीत पडल्यानंतर उर्वशी मात्र जोरात ओरडते आणि ओरडायला सुरुवात करते प्रभास म्हणून, कारण तिला वाटलंच नव्हतं की प्रभास दरीत पडेल. आता प्रभास तर दरीत पडलेला आहे. आता करायचं काय हा मोठा प्रश्न तिच्या पुढे आहे. पण तिने मात्र फुल प्रूफ प्लॅन केलेला आहे, म्हणजेच गिरिजाला अडकवण्यासाठी. आता मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा इकडे वासंती, त्याचबरोबर घरातले सगळेजण, वासंती आता कॉफी घेऊन आलेली असते उर्वशीसाठी आणि नेमकं त्याच वेळेस तिथे सावी असते. सावी विचार करते की मावशी लवकर ये, तू मला मॅनेज करणं हे सगळं अवघड जातंय, लवकर ये मावशी. आणि तेवढ्यातच दरवाजा वाजतो. दरवाजा वाजला की आता इकडे सावीच्या शिट्ट्या वाजायला सुरुवात होती, कारण तिला कळतच नसते की काय सांगायचं आणि कसं सांगायचं. मग ती म्हणते की वासंती मावशी काय झालं. तेव्हा वासंती म्हणते की हे वंसनसाठी कॉफी आणली होती. ती म्हणत असते की नाही मी देते तिला, काय झालं माहिती का, तिचं डोकं दुखतंय म्हणून ती पडली थोडा वेळ. तेव्हा मात्र वासंती म्हणते की मग मी त्यांच्यासाठी काढा बनवून आणते. ती म्हणते की नाही नको, काढायची काही गरज नाहीये, ही कॉफीच मी तिला देते आणि त्याच्यासोबत तिला गोळी देते, म्हणजे तिला बरं वाटेल, एवढं काही काढायची वगैरे गरज नाहीये असं ती सांगते आणि वासंतीला जायला सांगते. म्हणजे आता इथे सावीने ही सगळी सिच्युएशन आहे ती मॅनेज केलेली असते. म्हणजे झालं. आता वासंतीला तर कळले की उर्वशी घरात झोपलेली आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं गिरिजा मात्र खूप घाबरलेली असते. गिरिजाला कळतच नाहीये गिरिजा कुठे सापडतोय का, त्याला शोधता येतंय का असं म्हणत आता पुढे निघालेली आहे. परंतु त्या डोंगरामध्ये कुठंच तिला आता दिसत नाहीये. ती रडत असते, ओक्साबोक्सी रडत असते. त्याचबरोबर रुद्र आता घरी आलेला आहे आणि रुद्र म्हणत असतो की माझा मोबाईल कुठे, आईसाहेब माझा मोबाईल पाहिला का, असं तो म्हणत असतो. तेव्हा इकडे ती म्हणते की नाही, तो म्हणतो बहुतेक काकांच्याच रूममध्ये राहिलाय की काय, असं म्हणत रुद्र आता त्याचा मोबाईल शोधायला जातो. आता जेव्हा तो मोबाईल शोधायला जात असतो तेव्हा मात्र वासंती त्याला विचारते तू एकटाच आला का गिरिजा. तेव्हा तो म्हणतो की हो माझं काम झालं मी आलो. आता वासंतीला प्रश्न पडलेला असतो की नक्की काय झालंय, नक्की गिरिजा कुठं आहे, या दोघांची भेट झाली का नाही, असे प्रश्न तिच्या समोर असतात. आणि त्याच वेळी उर्वशी तिथे येते आणि म्हणते प्रवासासाठी सूप दिलं नाहीस का अजूनपर्यंत. नाही अजूनपर्यंत म्हणजे माझीच वाट बघायची का. तेव्हा ती सांगते तुम्हीच मला सांगितलेलं होतं ना की प्रवास दादांना तुम्हीच देणार आहात नेऊन स्वतः म्हणून. तेव्हा ती म्हणते मग आता मी झोपले होते तर मग काय एवढ्या वेळ तू माझी वाट बघत बसलीस का, तुला कळतंय का तू काय करतेस ते. आणि तेवढ्यातच तिथे रुद्र आलेला असतो. रुद्र म्हणतो की आत्या काय झालं, प्रभास काका कुठे आहेत, ते रूममध्ये नाही आहेत. आता मात्र उर्वशी म्हणते म्हणजे कुठे गेले असं विचारू लागते आणि प्रभास आणि उर्वशी या दोघांमध्ये बोलणं सुरू आहे. तेवढ्यातच गिरिजा येते, खूप रडत असते आणि मग गिरिजा आल्यावर रुद्र तिच्याकडे धावत जातो. रुद्र तिला विचारतो गिरिजा काय झालं, का रडतोय तुम्ही, असं रुद्र तिला विचारू लागतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते की आपले प्रभास काका. तेव्हा समोर तिला वासंती दिसते आणि तिला धक्काच बसतो. ती म्हणते काय आत्ते सासूबाई इथे कशा आहेत. आणि मग इकडे गिरिजा रडायला लागते की प्रभास काकांना या आत्ते सासूबाईंनी टेकडीवरनं ढकलून दिलेलं आहे, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, आत्ते सासूबाईंनी प्रभास काकांना ढकलून दिलेलं आहे. ओरडून ओरडून ती सांगत असते. तेव्हा मात्र नागेश्वर सगळेजण तिथे आलेले असतात आणि रुद्र म्हणत असतो गिरिजा कळतंय का तुम्हाला, काल ते आज हे असं. तेवढ्यातच नागेश्वर म्हणत असतो की सुनबाई कालची नशा काय उतरली नाही की काय तुमची, काय आरोप करताय दीदींवर तुम्ही, विचार करा आरोप करताना, असं नागेश्वर बोलत असतो. तेव्हा मात्र गिरिजा म्हणत असते की मी खोटं बोलत नाहीये, मी खरं सांगते, प्रभास काकांना या आत्ते सासूबाईंनी मारलेलं आहे, प्रभास काकांना या आत्ते सासूबाईंनी ढकलून दिलेलं आहे, असं गिरिजा ओरडून ओरडून सांगत असते. आणि तेव्हा मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो की खरंच असं काही झालं का, नक्की काय झालेलं आहे, असे अनेक प्रश्न उभे असतात. आणि इकडे गिरिजा म्हणत असते की मी खरं सांगते, या आत्ते सासूबाईंनीच ढकलून दिलेलं आहे. आणि तेव्हा नागेश्वरकडे ती येते आणि म्हणते की हो आबासाहेब, मी तुम्हाला खरं सांगते, मी अजिबात खोटं बोलत नाहीये तुमच्याशी, असं म्हणत गिरिजा ओरडून सांगत असते. आता उर्वशीचं नाटक सुरू होतं, कारण उर्वशीला नाटक तर केलंच पाहिजे, एवढा मोठा गुन्हा तर तिनं केलेला आहे,
मग आता त्याच्या मागचं जे काही कारस्थान आहे ते पुढे येऊ नये म्हणून आता कांगावा तर करावाच लागणार असतो. आणि मग उर्वशी म्हणू लागते की काही काही बोलती ही, कारण कालही तिनं तेच केले, आजही तेच करते, तुला लाज वाटत नाहीये माझ्यावरती असे आरोप करताना? गिरिजा म्हणते, अहो किती खोटं बोलणार आहात, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, त्या मंदिराच्या मागच्या टेकडीवरून तुम्ही प्रभास काकांना ढकलून दिले. तेव्हा इकडे रुद्र सुद्धा चिडलेला असतो. रुद्रला पण कळत असतं की हे काहीतरी घडलेलं आहे आणि गिरिजालाच तो ओरडायला सुरुवात करतो. गिरिजा म्हणते, रुद्र ऐकून घ्या माझं. आणि गिरिजा खूप रडत असते, ओक्साबोक्सी रडत असते. तिला कळतच नाहीये की हे सगळं काय घडलेलं आहे, पण तिच्यावर कोणी विश्वास ठेवायलाच तयार नाहीये. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की गिरिजा खोटं बोलतीये, गिरिजा हे सगळं जे काही सांगते हे सगळं तोतांड आहे. पण गिरिजानी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं होतं. आता मात्र सगळेजण म्हणू लागतात की नाही, प्रभास इथेच कुठेतरी असेल, असं दादासाहेबांचं म्हणणं असतं. आणि दादासाहेब म्हणतात की चला शोधायला सुरुवात करा. आणि मग सगळेजण शोधाशोध करू लागतात. गिरिजा म्हणत असते की मी खरं सांगते. आणि त्याच वेळी सुभानरावला फोन केला जातो आणि सुभानराव म्हणत असतात की अहो आपली सगळी माणसं कामाला लावलेत साहेब. तेव्हा मात्र इकडे दादासाहेबांना सुभानराव विचारतो की तुम्हाला खरंच असं वाटतं का की सुनबाई म्हणतात ते? तेव्हा दादासाहेब म्हणतात की कसं आहे माहितीये का, सुनबाई असे आरोप इतके मोठे बिनाबुडाचे करणार नाहीत, याबद्दल मला खात्री आहे. नक्कीच असं काहीतरी घडलेलं आहे, कारण जी गोष्ट आपल्यापासून लपवली जाते, मला काहीतरी डाऊट वाटतोय, असं इकडे दादासाहेब बोलत असतात. आणि वासंती आणि गिरिजा दोघीही खूप रडत असतात, कारण वासंतीला माहिती आहे की गिरिजा खोटं बोलणार नाही. परंतु जे काही घडलेलं आहे ते मात्र खूपच भयानक असं असतं. त्यामुळं सगळ्यांनाच आता काळजी वाटायला लागलेली आहे. गिरिजा म्हणत असते की नाही, काहीतरी चुकीचं घडतंय आणि हे सगळं आत्ते सासूबाईंनी केलेलं आहे. तेव्हा गिरिजा आणि रुद्र दोघंही आता पोलीस स्टेशनला निघालेले आहेत. आणि तेव्हा दादासाहेब म्हणत असतात की अहो गरज काय आहे, मी आपली माणसं कामाला लावलेत. तेव्हा रुद्र म्हणत असतो की पोलिसांकडे वेगळी यंत्रणा आहे, ती त्यांची यंत्रणा वापरून काम व्यवस्थित करतील, असं रुद्र सांगू लागतो. तेव्हा मात्र दादासाहेब म्हणत असतात की हे बघा, आता थोडा थांबा जरा वेळ, ते ट्रेकिंगवाले असतात ना पोरं, त्यांना उतरवलेलं आहे आणि बघूया काय होतंय, असं दादासाहेब सांगत असतात. तर गिरिजा म्हणते की चालेल. आणि इकडे सावी मात्र म्हणत असते की मावशी खरं सांग, काय झाले नक्की? अगं हे सगळं काय आहे, म्हणजे मला खरं सांग की काय झालंय त्यांच्या बाबतीत. तेव्हा उर्वशी मात्र रडत असते, फक्त रडत असते. इकडे दादासाहेबांना तिकडून फोन येतो की असं काहीतरी घडलेलं आहे, ती मुलं उतरलेली आहेत आणि काही होऊ शकतं. तेवढ्यातच 2 मुलं आता घरी आलेली असतात आणि मग नागेश्वर घोरपडेंना नागेश्वर साहेबांना भेटायचं आहे असं सांगू लागतात. तेव्हा मात्र नागेश्वरला भेटायचं आहे म्हटल्याबरोबर इकडे रुद्र आणि गिरिजा तिथं असतात. नागेश्वर तिथे येतो आणि काय झाले असे विचारतो. तेव्हा ती मुलं सांगत असतात की हा शर्ट सापडलेला आहे, परंतु त्यापेक्षा खाली आम्ही खोल उतरू शकलेलो नाही, कारण तिथं मोठी जनावरं आहेत, मगरी आहेत. हा शर्ट सापडलेला आहे, तो रक्ताने माखलेला आहे, तर कदाचित आम्हाला असं वाटतंय की काहीतरी घडलेलं आहे विपरीत, असं त्या मुलांनी सांगितल्यानंतर गिरिजा पुन्हा ओरडायला सुरुवात करते. गिरिजा म्हणत असते की हे सगळं आत्ते सासूबाईंनीच केलेलं आहे. गिरिजा खूप रडत असते. गिरिजाला माहिती आहे की हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे, परंतु आता कितीही स्पष्ट नाव घेतलं तरीही गिरिजावर मात्र कोणीच विश्वास ठेवायला तयार नाही. त्याचबरोबर इकडे रुद्र आता तो शर्ट घेतो. नागेश्वर म्हणत असतो की दीदींकडे जाऊन त्यांना सांगण्याची माझ्यात तरी हिंमत नाहीये, चिरंजीव तुम्हीच जा. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की तो शर्ट दाखवला जातो आणि तो रक्ताने माखलेला शर्ट पाहून उर्वशी बोंबलायला सुरुवात करते. तेव्हा गिरिजा म्हणते, बाद झालं, बंद करा तुमची नाटकं, हे सगळं तुम्हीच केलेलं आहे आणि नाव तुम्ही दुसऱ्यावर घेत आहात. किती खोटे अश्रू तुमचे चालू आहेत, हे सगळे मगापासून बघते मी, बस करा. तेव्हा रुद्र म्हणतो की काय चाललंय गिरिजा, बस झालं. तेव्हा गिरिजा म्हणते, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, स्वतः यांनी त्यांचा गळा दाबून त्यांना दरीमध्ये ढकलून दिलेला आहे. आणि असं गिरिजा ओरडून सांगत असते. गिरिजावरच सगळे बोलत असतात आणि तेवढ्यातच पोलीस येतात आणि म्हणू लागतात की रुद्रप्रताप घोरपडे, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रभास यांना दरीतून ढकलणारी व्यक्ती ही उर्वशी नसून
गिरिजा रुद्रप्रताप घोरपडे आहे. तुम्ही त्यांच्यावर आरोप करत आहात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही दरीमध्ये प्रभासला ढकललेलं आहे. गिरिजाला मात्र धक्का बसतो, कारण गिरिजाने जो मूर्खपणा केलेला आहे की तिथं वाचवू शकलेली नव्हती, तर तिथून पळ काढायचा होता आणि उर्वशीच्या आधी घरी यायचं होतं, पण तिने ते केलेलं नसून ती तिथंच थांबली आणि त्यानंतर आता गिरिजा या सगळ्यामध्ये अडकलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.